नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारनं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार आता सरकारी कर्मचारी वैद्यकीय सुविधांसाठी म्हणजेच मेडिक्लेम सुविधेसाठी आपले आई वडील किंवा सासू सासरे यांपैकी एकाचीच निवड करू शकतात. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या आरोग्य नियोजनासाठी मोठी मदत होणार आहे. यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे पुरुष कर्मचाऱ्याला हा पर्याय निवडण्याची संधी केवळ एकदाच मिळेल. जर कर्मचाऱ्यानं एकदा आपल्या आईवडिलांचे मेडिक्लेमसाठी निवड केली तर भविष्यात तो बदल करून सासू सासऱ्यांचं नाव टाकू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांचं निधन झालं तर त्यानंतर देखील तो सासू सासऱ्यांचं नाव त्यामध्ये ॲड करू शकत नाही. हीच अट सासू सासऱ्यांचं नाव जोडण्याच्या वेळी देखील लागू राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर मुलगा 25 वर्षांचा होईपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत आणि मुलगी लग्न होईपर्यंत यामध्ये ॲड राहतील. 7व्या वेतन आयोगानुसार CGHS या शुल्क कर्मचाऱ्यांच्या वेतन स्तरानुसार दरमहा पगारातनं ठराविक रक्कम ही कपात केली जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल किंवा मेडिक्लेमसाठी ही नवीन गाईडलाईन सरकारने दिलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.